आज आपल्यासमोर एक धर्मशास्त्रीय कोडा आहे. आपल्याकडे असलेल्या स्रोतांमध्ये एक असा प्रश्न विचारला गेलाय जो ऐकायला खूप सोपा वाटतो, पण त्याचे धागेदोरे थेट निर्मितीच्या हेतूपर्यंत पोचतात. आणि तो प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की जर हेलेलने पाप केले नसते तर देव स्वतः एक प्राणी म्हणून ह्या जगात अवतरले असते का? आता आपण पुढे जाण्याआधी या स्रोतांमध्ये हेलेल हे नाव त्या पहिल्या देवदूतासाठी वापरलं आहे ज्याने बंड केलं. ज्याला आपण अनेकदा ल्युसिफर म्हणून ओळखतो. बरोबर. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जर पहिलं पाप घडलंच नसतं तर पुढे जे काही घडलं त्याची गरज होती का? हा खरोखरच एक जबरदस्त प्रश्न आहे. कारण हा आपल्याला केवळ पापाच्या समस्येपलीकडे घेऊन जातो. म्हणजे हा आपल्याला इच्छा स्वातंत्र्य, प्रेम आणि देवाच्या मूळ योजनेबद्दल विचार करायला लावतो. हो. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या स्रोतांमध्ये या कोड्याला कसं सोडवलं आहे, त्या तर्काची साखळी समजून घेणं. बरोबर. चला तर मग या मोठ्या कोड्याचा एक एक तुकडा जोडून बघूया. सुरुवातीलाच या स्रोतांमध्ये देवदूत आणि मानवांना मिळालेल्या इच्छा स्वातंत्र्याबद्दल सांगितलं आहे. पण एक विचित्र गोष्ट म्हटली आहे की हे स्वातंत्र्य अपूर्ण होतं. मला हेच कळत नाहीये, स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य, ते अपूर्ण कसं असू शकतं? हाच या सगळ्या युक्तिवादाचा पाया आहे. या मजकुरानुसार देवाने जे स्वातंत्र्य दिलं ती निवड करण्याची क्षमता होती. ओके. पण ती क्षमता जोपर्यंत देवाच्या प्रेमाने पूर्णपणे भरून जात नाही तोपर्यंत ती अपूर्ण होती. आणि ह्याच अपूर्ण स्वातंत्र्यामध्ये बरं का पापाची शक्यता दडलेली होती. म्हणजे हेलेनने किंवा आदामाने पाप करण्याच्या आधीपासूनच त्यांच्यात ती क्षमता होती. एक मिनिट थांबा. म्हणजे हे स्वातंत्र्य अपूर्ण होतं याचा अर्थ ते मुळातच सदोष होतं का? जसं की एखादा सॉफ्टवेअर ज्यामध्ये एक बग आहे आणि आपल्याला माहित आहे की ते कधीतरी क्रॅश होणारच आहे. खूप छान उपमा आहे. या मजकुरानुसार ते सदोष नव्हतं, पण आपण त्याला अपरिपक्व म्हणू शकतो. अपरिपक्व? हो. जसं लहान मुलाला चालण्याचं स्वातंत्र्य असतं पण त्याचा तोल अजून पक्का झालेला नसतो. तो सुरुवातीला पडणार हे जवळपास निश्चित असतं. बरोबर. त्याच्यात पडण्याची शक्यता असते. तसंच या मजकुरात म्हटलंय की देवदूत आणि मानवांना दिलेलं स्वातंत्र्य प्रेमाने परिपूर्ण होईपर्यंत त्यात पाप करण्याची शक्यता होतीच. हा एक प्रकारचा धोका होता जो स्वातंत्र्यासोबतच आला. म्हणजे पाप हे एक अपघात नव्हता, तर त्या व्यवस्थेचा एक संभाव्य परिणाम होता. मग जर देवाला हे माहीत होतं तर यावर त्याचा उपाय काय होता? या स्रोतांमध्ये क्रूसाचा उल्लेख आहे. क्रूस या अपूर्ण स्वातंत्र्याला पूर्ण कसा करतो? इथेच या मजकुरातील तर्क अधिक स्पष्ट होतो. क्रूसाला केवळ पापाची शिक्षा म्हणून नाही तर देवाच्या प्रेमाचं सर्वोच्च आणि अंतिम प्रदर्शन म्हणून सादर केलं आहे. ओके. कल्पना अशी आहे की जेव्हा इच्छा स्वातंत्र्य असलेले प्राणी, देवदूत असोत किंवा मानव, देवाचं इतकं निरपेक्ष प्रेम अनुभवतात तेव्हा त्यांचं स्वातंत्र्य परिपक्व होतं. मग ते पापाची निवड करत नाहीत. का नाही करत? कारण त्यांना प्रेमाची निवड किती श्रेष्ठ आहे हे कळतं. अरे वा. म्हणजे या मजकुरानुसार क्रूज ही केवळ पापाची शिक्षा भोगण्याची एक पद्धत नव्हती, तर ती एक प्रकारची शिक्षण पद्धती होती. बरोबर. देवाने केवळ नियम सांगितले नाहीत, तर ते नियम कसे जगायचे आणि प्रेम कसं करायचं हे स्वतः करून दाखवलं. ही गोष्ट या कल्पनेला एका वेगळ्याच पातळीवर नेते. अगदी. पण मग याचा अर्थ असा होतो का की हे शिक्षण देण्यासाठी पापाची घटना आवश्यक होती? तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. या मजकुरातील युक्तिवाद असा आहे की देवाने हेलेल आणि आदामच्या पतनाला एक संधी म्हणून वापरले. संधी? कशासाठी? तर जगात देवाच्या प्रेमाचे ते अंतिम प्रदर्शन म्हणजेच क्रूज स्थापित करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे इच्छा स्वातंत्र्य आणि पापाची शक्यता हे सुरुवातीपासूनच होते. पण आता गोष्ट आणखी रंजक होतीये. या स्रोतांमध्ये प्रेमाच्या नियमाबद्दल एक वेगळाच युक्तिवाद केला आहे. असं म्हटलंय की जर तुमची संपूर्ण व्यवस्था प्रेमाच्या नियमावर आधारित असेल तर नियम बनवणारा त्या नियमांच्या वर असू शकत नाही. त्यालाही ते नियम पाळावे लागतात. हो. आणि हा या चर्चेचा दुसरा महत्वाचा स्तंभ आहे. विचार करा, जर देवाला आपल्या प्राण्यांना हे शिकवायचं असेल की त्याने एकमेकांवर प्रेम करावं, त्याग करावा, प्रसंगी स्वतःच्या इच्छेपेक्षा दुसऱ्याच्या इच्छेला महत्त्व द्यावं, हो,
तर ही आज्ञा तो केवळ सिंहासनावर बसून देऊ शकत नाही. त्या आज्ञामध्ये नैतिक वजन येण्यासाठी त्याला स्वतः खाली येऊन एक प्राणी बनून ती आज्ञा जगून दाखवावी लागेल. हे तर त्या सीईओच्या कथेसारखं आहे, जो आपल्या कामगारांना एक अवघड काम करायला सांगतो आणि जेव्हा ते म्हणतात की हे अशक्य आहे, तेव्हा तो स्वतः फॅक्टरीच्या फ्लोअरवर उतरून ते काम करून दाखवतो. उत्तम उदाहरण. या मजकुरात नेमका हाच मुद्दा मांडला आहे. देवाच्या प्राणी बनण्यामागे 3 मुख्य उद्देश होते. पहिला, हे सिद्ध करणं की नियम देणारा स्वतः नियम पाळणारा आहे. म्हणजे तो जे करायला सांगतोय ते करायला तो स्वतः तयार आहे. अगदी. ठीक आहे, हा पहिला उद्देश समजला. दुसरा काय? दुसरा उद्देश हा सिद्ध करणं की त्याने दिलेल्या आज्ञा प्राण्यांसाठी पाळण्यायोग्य आहेत, त्या काहीतरी अशक्य नाहीत. जर देव स्वतः एका मर्यादित मानवी शरीरात राहून सर्व मोह आणि दुःखांना तोंड देऊन ते नियम पाळू शकतो, तर मग इतर कोणीही हे आमच्यासाठी खूप कठीण आहे अशी सबब देऊ शकत नाही. पण इथे एक अडचण आहे. कुणी असा युक्तिवाद करू शकेल की देव स्वतः प्राणी बनला, पण तो देव होता, त्याच्याकडे दैवी शक्ती होती, त्यामुळे त्याने नियम पाळणं सोपं होते. यावर तो मजकूर काही भाष्य करतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर मजकुरात पुढे सविस्तर चर्चा आहे, विशेषतः आदामच्या संदर्भात, ज्यावर आपण नंतर येऊ. ओके. पण थोडक्यात सांगायचं तर मजकूर यावर जोर देतो की देवाने अवतार घेतला तेव्हा मानवी मर्यादा पूर्णपणे स्वीकारल्या. आणि तिसरा उद्देश होता नियम न पाळण्याचे काय परिणाम होतात हे दाखवणे. म्हणजे मृत्यू आणि दुःख. हो, मृत्यू आणि दुःख हे पापाचे परिणाम आहेत हे केवळ सांगण्याऐवजी त्यांनी स्वतः ते भोगून दाखवले. म्हणजे केवळ नियमच नाही, तर नियम मोडल्यावर काय होते याचंही प्रात्यक्षिक. हे खूपच नाट्यमय वाटते. आहेच. तर देवाचे प्राणी बनणे हे केवळ पापांची क्षमा करण्यासाठी नव्हते, तर ते संपूर्ण विश्वाच्या नैतिक पायाला प्रमाणित करण्यासाठी होते. हे दाखवण्यासाठी की प्रेम हा केवळ एक चांगला विचार नाही, तर तो विश्वाचा कार्यरत नियम आहे. तुम्ही अगदी बरोबर सारांश काढला आहे. या मजकुरानुसार देवाने प्राण्यांना अशा परिस्थितीत ठेवले जेथे त्यांच्या इच्छांमध्ये संघर्ष निर्माण होईल. उदाहरणार्थ, स्वतःच्या जीवाला वाचवणे की दुसऱ्यासाठी त्याग करणे. अशा परिस्थितीत त्यांना प्रेम आणि त्यागाची निवड करावी लागेल, आणि ही निवड करण्यासाठी देवाचे स्वतःचे उदाहरण हे अंतिम प्रेरणा आणि कारण बनते. ठीक आहे, हे सगळं खूप तर्कसंगत वाटतंय. पण यामुळे मी पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येतो. जर देवाचं प्राणी बनणं हे प्रेमाचा नियम सिद्ध करण्यासाठी इतकं आवश्यक होतं, तर मग पापाची काय गरज होती? समजा हेलेलने पाप केलंच नसतं, तरीही देवाला हा नियम सिद्ध करण्यासाठी अवतार घ्यावा लागला असता का? आता आपण या कोड्याच्या केंद्रस्थानी पोहोचलो आहोत. यावर हा मजकूर एक खूप आकर्षक आणि थोडा चक्रावून टाकणारा दृष्टिकोन देतो. अच्छा. त्यांच्या तर्काप्रमाणे उत्तर हो आणि नाही या दोन्हीच्या पलीकडे आहे. ते असं म्हणतात की देवाने इच्छा स्वातंत्र्य पूर्ण करण्यासाठी आणि प्रेमाचा नियम प्रस्थापित करण्यासाठी जो मार्ग निवडला तो होता क्रूस. निवडलेला मार्ग क्रूस होता. ठीक आहे. आणि क्रूसाची संकल्पनाच मुळात तारण आणि क्षमेशी जोडलेली आहे, बरोबर? हो, बरोबर. तर मग त्या उपायासाठी आवश्यक असलेली परिस्थिती म्हणजेच पतन किंवा पाप घडणे आवश्यक होते. अरे देवा, हे तर पूर्णपणे उलटा विचार आहे. आपण साधारणपणे असं समजतो की आधी समस्या आली म्हणजे पाप, आणि मग त्यावर उपाय आला म्हणजे क्रूस. हो. पण तुम्ही म्हणताय की या मजकुरानुसार उपाय आधी निश्चित होता आणि त्या उपायाला सत्यात उतरवण्यासाठी समस्येची गरज होती. अगदी तसंच. हे समजायला थोडं कठीण आहे कारण आपण काळाच्या एका सरळ रेषेत विचार करतो. पण मजकुरात असं म्हणले आहे की देव काळाच्या पलीकडे आहे. त्याच्यासाठी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ एकाच वेळी अस्तित्वात आहेत. त्यामुळे निर्मिती करण्यापूर्वीच त्यांनी इच्छा स्वातंत्र्य पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून क्रूसाची योजना केली होती. मग हेलेलच्या निवडीचं काय? त्याच्या स्वातंत्र्याचं काय? हे तर पूर्वनियतीसारखं, प्रीडेस्टिनेशन सारखं वाटतंय. हो. आणि त्याने त्याला मुद्दाम त्या भूमिकेत ठेवलं. होय, हा मजकूर नेमके हेच सुचवतो. पण तो यात एक फरक करतो. हे एखाद्या कादंबरीकारासारखं आहे. त्याला माहीत आहे की त्याच्या पात्रांचे पुढे काय होणार आहे. कारण त्यानेच ती कथा लिहिली आहे. बरोबर. पण कथेच्या आत त्या पात्रांसाठी तो प्रवास खरा असतो. ते त्यांच्या निवडी स्वतः करत आहेत असे त्यांना वाटते. मजकुरानुसार देव आणि प्राणी यांच्यातील संबंध काहीसा असाच आहे. देवाने हेलेलला निवड स्वातंत्र्य दिले,
पण त्याला हेही माहीत होते की हेलेल कोणती निवड करणार आहे आणि त्याने हेलेलला त्या भूमिकेत ठेवले कारण ती भूमिका त्याच्या मोठ्या योजनेसाठी म्हणजेच क्रूसाच्या योजनेसाठी आवश्यक होती. ही कल्पना थोडी भीतीदायक नाही का, की आपल्या निवडी आधीच ठरलेल्या आहेत? नक्कीच असू शकते. म्हणूनच मजकूर काळाच्या बंधनात असलेल्या प्राण्यांचा दृष्टिकोन आणि एकाच वेळी सर्व क्षणांमध्ये अस्तित्वात असलेला देवाचा दृष्टिकोन यात स्पष्ट फरक करतो. अच्छा. आपल्यासाठी घटनांचा एक क्रम आहे. आधी पाप, मग तारण. पण मजकुरातील दैवी दृष्टिकोनातून उपाय आधी निश्चित झाला आणि तो घडून आणण्यासाठी आवश्यक घटना योजल्या गेल्या. तर मग माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर काय? उत्तर असं आहे की जर हेलेलचे पतन होणार नसते तर देवाने एकतर निर्मितीपूर्वीच एखादी पूर्णपणे वेगळी पद्धत पूर्वनियोजित केली असती किंवा दुसरा पर्याय म्हणजे हेलेलच्या जागी अशा दुसऱ्या प्राण्याला ठेवले असते जो पतन निवडणारा होता. वाव. म्हणजे काहीही झालं तरी देवाची मूळ योजना, प्रेमाचा नियम सिद्ध करण्याची पूर्ण झालीच असती. फक्त कदाचित त्याचा मार्ग वेगळा असता. बरोबर. पण या मजकुरानुसार निवडलेला मार्ग क्रूस होता आणि त्यासाठी पाप एक आवश्यक साधन बनले. आता मला आदमबद्दल विचारायचंय. मजकुरात त्याच्या पापाबद्दल एक विशेष उल्लेख आहे. असं म्हटलं आहे की तो स्वतःहून पाप सुरू करू शकत नव्हता. त्याला मोहात पाडणे आवश्यक होते. हे इतके महत्वाचे का मानले आहे? हा मुद्दा थेट तुमच्या आधीच्या प्रश्नाशी जोडलेला आहे की देवाच्या अवताराने नियम पाळणे सोपे होते का? आदामची कथा यावर प्रकाश टाकते. ओके. मजकुरानुसार आदाम आणि हेलेल यांच्या पतनात एक मोठा फरक होता. हेलेलने स्वतःच्या गर्वातून पापाची सुरुवात केली, पण आदामला मोहात पाडण्यात आले. हा फरक खूप महत्वाचा आहे. का? कारण याचा संबंध पश्चातापाच्या शक्यतेशी आहे. पश्चातापाची शक्यता? ती कशी काय? मजकुरातील तर्क असा आहे की जर आदामकडे स्वतःहून कोणाच्याही प्रभावाशिवाय पाप सुरू करण्याइतकं ज्ञान किंवा प्रकाश असता तर त्याचे पतन इतके जाणून बुजून आणि हेतुपुरस्सर झाले असते की त्यासाठी पश्चाताप करणे जवळजवळ अशक्य झाले असते. म्हणजे त्याचं बंड हेलेल इतकंच अंतिम ठरलं असतं. अगदी. पण त्याला मोहात पाडण्यात आले. तो फसवला गेला. यामुळेच त्याच्यासाठी तारणाची आणि परत फिरण्याची शक्यता निर्माण होते. अच्छा. म्हणजे त्याच्या पतनात एक प्रकारची मानवी कमजोरी होती, संपूर्ण बंडखोरी नव्हती. आणि पतनानंतर काय होते? मजकुरात एक विचित्र उल्लेख आहे की त्याच्या शरीरात काटे आणि काटेरी झुडपे उगवली. हो, जे शारीरिक वासनांचे प्रतीक आहे. याचा काय अर्थ आहे? ही एक रूपकात्मक भाषा आहे. काटे आणि काटेरी झुडपे म्हणजे पतनामुळे मानवी स्वभावात आलेला संघर्ष. आता त्याला केवळ देवाच्या इच्छेनुसार नाही तर स्वतःच्या शारीरिक वासना आणि स्वार्थी इच्छांविरुद्धही लढावे लागणार होते. त्याचं शरीर आता मरणाधीन शरीर बनलं होतं. आणि इथेच तो मुद्दा येतो की देवासाठी नियम पाळणे सोपे होते का? बरोबर. अगदी बरोबर. हाच या मजकुरातील तर्काचा कळस आहे. आता बघा, आदाम या पतित अवस्थेत आहे. त्याच्यात स्वार्थाचे काटे आहेत. तरीही या मरणाधीन शरीरात सुद्धा तो देवाच्या आज्ञा पाळतो. तो देव आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करतो, अगदी आपल्या जीव देण्यापर्यंत त्याग करतो. आणि हाच अंतिम पुरावा म्हणून सादर केला जातो. हो, हाच संपूर्ण निर्मितीसाठी अंतिम पुरावा आहे. मला हे नीट समजावून घेऊ द्या. म्हणजे तर्क असा आहे की जर आदाम एक पतित मानव ज्याच्या शरीरात आणि मनात सतत संघर्ष चालू आहे, तो जर देवाचा प्रेमाचा नियम पाळू शकतो तर मग हेलेल सारख्या एका परिपूर्ण तेजस्वी देवदूताकडे तो नियम न पाळण्याचे कोणतेही कारण उरत नाही. वा. या एका उदाहरणाने देवाने संपूर्ण देवदूत आणि मानवांसाठी हा नियम योग्य आणि पाळण्याजोगा आहे हे सिद्ध केले. आदामच्या पतित अवस्थेतील आज्ञापालनाने हे सिद्ध केले की देवाच्या आज्ञा अशक्य नाहीत. आत्ता मला कळलं. म्हणजे आदामचा पतन आणि त्याचं नंतरचं आज्ञापालन हे देवाच्या मोठ्या योजनेतील एक महत्वाचा पुरावा बनलं. हे अविश्वसनीय आहे. हो, यामुळे देवाच्या प्राणी बनण्याला आणि त्याच्या आज्ञापालनाला अधिक वजन प्राप्त होते. कारण तो केवळ एक आदर्श ठेवत नाही तर तो हेही दाखवून देतो की सर्वात कठीण परिस्थितीतही तो आदर्श जगणे शक्य आहे. तर या सगळ्या चर्चेचा आपण कुठे येऊन पोहोचतो? आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचे पापाशिवाय देव प्राणी बनले असते का याचे उत्तर काय आहे? असं वाटतंय की हे सरळ हो किंवा नाही नाहीये. नक्कीच नाही. या मजकुरानुसार उत्तर एक गुंतागुंतीचे हो आहे, पण वेगळ्या कारणांसाठी. पाप हे क्रूसासाठी एक माध्यम बनले. पण मूळ गरज पापाची नव्हती.
बरोबर. मूळ गरज होती ती इच्छा स्वातंत्र्य असलेल्या प्राण्यांच्या विश्वावर राज्य करण्यासाठी प्रेमाचा नियम सिद्ध करण्याची. आणि तो नियम सिद्ध करण्यासाठी देवाला स्वतः प्राणी बनून त्याचे प्रात्यक्षिक देणे आवश्यक होते. म्हणजे देवाला अवतार घ्यावाच लागला असता, कारण त्याच्या शासनाचा तोच पाया होता. फक्त जर पाप नसते तर त्या अवताराचे स्वरूप कदाचित वेगळे असते. हो, त्यात क्रूज आणि तारण नसते, पण प्रेम आणि त्यागाचे प्रदर्शन नक्कीच असते. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडला आहे. क्रूस हा निवडलेला मार्ग होता, पण कोणत्या तरी स्वरूपातील दैवी प्रदर्शनाची योजना आधीपासूनच असावी. कारण इच्छा स्वातंत्र्य आणि प्रेम हे देवाच्या निर्मितीच्या केंद्रस्थानी होते. या मजकुराचा शेवट आपल्याला हीच आठवण करून देतो की काळाच्या बंधनात असलेले प्राणी म्हणून देव जेवढे प्रकट करतो तेवढेच आपण जाणू शकतो. काळाच्या पलीकडे असलेल्या देवाच्या जर-तरच्या निर्णयांना पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. हे एका सामान्य प्राण्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. बरोबर. आणि ही एक नम्र करणारी भावना आहे. या संपूर्ण चर्चेने मला एका अंतिम विचाराकडे आणून सोडले आहे. कोणता विचार? जर या स्रोतांनुसार इच्छा स्वातंत्र्य असलेल्या प्रत्येक जीवासाठी स्वार्थापेक्षा प्रेमाला निवडणे हेच मूळ आव्हान असेल, तर या विश्वाच्या निर्मात्याने स्वतः त्या व्यवस्थेचा भाग बनून हे शक्य आहे हे सिद्ध करण्यासाठी अंतिम त्याग सहन केला. ही गोष्ट त्या विश्वाबद्दल आणि त्या निर्मात्याबद्दल काय सांगते?